Standard 9th. Today we are going to start the first unit 1.1. There is given the first poem. Name of the poem is Walk a Little Slower. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी मधील इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओपन युअर टेक्स्ट बुक and see on page number 2. पान नंबर 2 काढा. पहिली ऍक्टिव्हिटी चिटचॅट ऍक्टिव्हिटी. फॉर्म pairs or groups of 4. Use these questions to start a conversation with your friends. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न वापरून आपण आपल्या मित्राशी मैत्रिणीशी संभाषण करण्यास सुरुवात करा. फर्स्ट क्वेश्चन. For example, first question, are you a talkative person? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला yes or no असं देता येईल. सेकंड क्वेश्चन, do you like to share your thoughts? याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला yes or no देता येईल. and last question, what would you like to do after 10th? म्हणजे 10वी नंतर तुम्हाला काय व्हायला आवडेल. For example, the answer of the last question is I would like to social worker after 10th. 10वी नंतर मला सोशल वर्कर व्हायला आवडेल असं याचं उत्तर आपल्याला देता येईल. माय थॉट्स. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-6. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप अँड देन कंप्लीट द सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4-6 विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत आणि चर्चा करायची आहे. आणि या ठिकाणी दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्य आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. स्टुडंट्स, यू डू धिस ऍक्टिव्हिटी ऑन युअर ओन. आता हे तुम्हीच पूर्ण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण एक बघूया इथं. ए, I would like to talk to there is given the first arrow, my mother about swimming lessons. For example, उदाहरण दिलेलं आहे बघा कसं वाक्य पूर्ण केलेलं आहे. I would like to talk to my mother about swimming lessons. म्हणजे मला माझ्या आईशी स्विमिंग लेसन्स म्हणजे पोहण्याचे धडे याविषयी मला बोलायला आवडेल असं याचं अर्थ आहे. सेकंड, I would like to talk to my father about ... तर हे आपला पण पूर्ण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, I would like to talk to my father about my studies असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, I would like to talk to my teacher about ... आपण म्हणजे मला माझ्या शिक्षकांशी बोलायला आवडेल. कशाविषयी बोलायला आवडेल आपण या ठिकाणी काही लिहू शकतो पहा. आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडी प्रॉब्लेम्स. म्हणजे माझ्या अभ्यासाच्या काही समस्या असतील त्याविषयी मला माझ्या शिक्षकांशी बोलायला आवडेल. असा ए नंबर आहे. बाकीचे राहिलेले जे 2-3 आहे ते आपण पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट नंबर बी, आय वुड लाईक टू लर्न टू ... म्हणजे मला हे शिकायला आवडेल. काय शिकायला आवडेल? फॉर एक्झाम्पल, पहिलं बघा, आय वुड लाईक टू लर्न टू इंग्लिश लँग्वेज फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे मला माझ्या मित्राकडून इंग्रजी भाषा शिकायला आवडेल. सेकंड एक बघा, आय वुड लाईक टू लर्न टू ... फ्रॉम माय मदर. आता माझ्या आईकडून मला काय शिकायला आवडेल? आय वुड लाईक टू लर्न कुक फ्रॉम माय ग्रँडमदर. तर इन दिस वे यू ट्राय टू कंप्लीट ऑल द सेंटेन्सेस. ओके स्टुडंट्स, नाउ सी द लास्ट. सी, आय हेसिटेट टू टॉक टू माय. what is mean by hesitate? HESITATE. hesitate, that means गोंधळून जाणे. write down new word in your notebook. hesitate, that means
गोंधळणे किंवा गोंधळून जाणे. आय हेसिटेट टू टॉक टू माय डॉट डॉट अबाउट माय स्टडीज. म्हणजे मी गोंधळून जातो, म्हणजे बोलण्यास. आय हेसिटेट टू टॉक टू माय पेरेंट्स अबाउट माय स्टडीज, म्हणजे माझ्या अभ्यासाविषयी मी माझ्या पेरेंट्सशी बोलण्यास मी गोंधळून जातो, असा याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. सेकंड, डॉट डॉट अबाउट द वे ही ऑब्लिक सी टॉक्स टू माय फ्रेंड्स. आय हेसिटेट टू टॉक टू माय brother or sister about the way he oblique she talks to my friends. In this way, students, you try to complete the last activity, last sentence, all the sentences you try to complete. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेली सगळी जी वाक्य आहे ती सगळी वाक्य आपण विचार करून ही आपल्या मनानं ही वाक्य आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Okay, students, see on page number 3, we are going to start a poem, Walk a Little Slower. Walk a little slower. म्हणजे काय? That means walk means चालणे. A little slower म्हणजे त्याहीपेक्षा हळू चाला, जरासं हळू चाला, सावकाश चाला असा याचा अर्थ आहे. Students, in this poem, the poet is an unknown poet. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा कवी जो आहे तो अननोन आहे, म्हणजे आपल्याला माहित नाही. इन दिस पोएम अ स्मॉल चाइल्ड, व्हेरी लिटल स्मॉल चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कवितेमधील जो छोटासा मुलगा आहे तो मुलगा आपल्या वडिलांशी काय करत आहे? बोलत आहे. And the importance of the father as a role model is the central idea of the poem. Throughout the poem, walk is used as a metaphor for the journey of life. Okay, students, now see the first stanza. See on page number 3, first stanza. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am in your footsteps and I don't want to fall. Here, students, a small child requests to his father to walk a little slower. The child here, the child requested to his father to walk very slowly. The child adds that it is following in his father's footsteps. That means here the child, he does not want to fall. To fall means पडणे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्टांजाचा अर्थ असा आहे, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी म्हणजे हिअर द स्मॉल बॉय रिक्वेस्ट टू हिज फादर टू वॉक व्हेरी स्लोली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की बाबा तुम्ही जरासं हळू चाला. तुम्ही आपल्या वडिलांना एक छोटासा मुलगा म्हणाला की बाबा तुम्ही सावकाश चाला, हळू चाला. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. असं कोण म्हणाला? छोटासा मुलगा आपल्या वडिलांना असं म्हणाला. सी द नेक्स्ट लाईन, आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. तर फुटस्टेप्स म्हणजे पावले. I am following in your footsteps and I don't want to fall. To fall means पडणे. छोटासा मुलगा असं का म्हणतोय की तो म्हणतोय आपल्या वडिलांना बाबा मी तुमच्या पावलावरती पावले टाकत मी तुमच्या पाठीमागे येत आहे. तुमच्या पावलावरती पावलं टाकत तुमच्या पाठीमागून मी येत आहे, तुमच्या मागे येत आहे आणि बाबा मला पडायचं नाही. आणि म्हणून डॅडी वॉक अ लिटल स्लोअर. आणि म्हणूनच बाबा तुम्ही सावकाश चाला, हळू
चला असं एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतोय, सांगतोय, म्हणतोय. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. म्हणजे मला बाबा पडायचं नाहीये, तुमच्या पाठीमागे मी पावलावरती पावलं टाकत मी तुमच्या पाठीमागे येत आहे. आणि म्हणून बाबा तुम्ही माझ्यासाठी, म्हणून तुम्ही हळू चाला, सावकाश चाला, असं पहिल्या स्टांजाचा अर्थ आहे. सी द सेकंड स्टांजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. हू सेड? लिटल बॉय सेड टू हिज फादर. A child said to his father, sometimes your steps are very fast and sometimes they are hard to see. बघा, काही वेळेला बाबा तुमची जी पावलं आहेत ही पावलं अतिशय वेगानं तुमची पावलं पडतायत आणि काही वेळेला मला तुमची पावलं दिसतही नाहीत. Sometimes daddy your steps are very fast. That is why sometimes your steps are hard to see me. म्हणजे तुमची पावलं दिसायला मला खूप अवघड जात आहे. बाबा तुमची पावलं अतिशय वेगाने पडतायत आणि तुमची पावलं जी आहे ती पावलं मला दिसायला त्रास होत आहे, दिसत नाही आहेत. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So, daddy, walk a little slower, daddy, for you are leading me. म्हणून या ठिकाणी छोटासा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय, बाबा मला जी तुमची पावलं आहे ती पावलं मला ओळखायला सुद्धा अतिशय अवघड जात आहे, त्रास होत आहे आणि म्हणून बाबा तुम्ही अतिशय सावकाश चाला, हळूवार चाला, कारण तुम्ही मला मार्ग दाखविता, तुम्ही मला एक चांगला मार्ग दाखविता. म्हणून बाबा तुम्ही काय करा, सावकाश चाला. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. यू आर लीडिंग मी. व्हॉट यू मीन बाय लीडिंग? लीडिंग दॅट मीन्स गायडिंग. टू गाईड मीन्स मार्ग दाखवणे. राईट डाऊन द वर्ड, न्यू वर्ड लीडिंग. लीडिंग दॅट मीन्स गायडिंग. GUIDING गायडिंग मीन्स मार्ग दाखवणे किंवा दिशा दाखवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी छोटासा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की बाबा तुम्ही सावकाश चाला, कारण तुम्ही मला मार्ग दाखविता, एक प्रकार चांगली दिशा दाखविता, म्हणून तुम्ही सावकाश चाला, हळूवार चाला. This is the next third stanza. Someday when I am all grown up. Grown up means what do you mean by grown up? म्हणजे मोठे होणे. Someday म्हणजे काही दिवशी. Someday when I am all grown up, you are what I want to be. बघा, someday when I am all grown up. हा छोटासा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की बाबा काही दिवसानंतर, जेव्हा काही दिवसानंतर मी सुद्धा मोठा झालेला असेन, मी सुद्धा तुमच्यासारखा मी सुद्धा मोठा झालेला असेन. Someday when I am all grown up, you are what I want to be. तेव्हा मला जे बनायचं आहे ते तुम्ही आहात. मला जे बनायचं आहे ते तुम्ही आहात. जेव्हा काही दिवसानंतर मी जेव्हा मोठा झालेला असेन तेव्हा मला जे काही बनायचं आहे ते तुम्ही आहात बाबा. Someday when I am all grown up, you are what I want to be. And then I will have a little child who shall want to follow me. बघा, मी मोठा झालेला मी असणार आहे. काही दिवसानंतर मीही मोठा झालेला असणार आहे. तुमच्याच मार्गाने पुढे गेलेला मी असणार आहे. तुमच्याच मार्गाने मी पुढे गेलेला असणार आहे. मलाही त्यावेळेला एक छोटस मलाही बाळ असेल बाबा. बघा, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड म्हटलंय बघा. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड म्हणजे भविष्य काळामध्ये म्हटलेलं आहे त्या मुलानं की बाबा मलाही त्यावेळेला एक छोटस बाळ मला असेल. who shall want to follow me. बघा, आणि
ते माझं छोटस मूल सुद्धा त्याला म्हणजे आपल्या वडिलांना, म्हणजेच कोणाला, मला, त्या मुलाला, मला फॉलो करायचं असेल त्या छोट्याशा बाळाला, लक्षात घ्यायचा अर्थ लक्षात घ्या. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. हा छोटासा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की बाबा मलाही त्या वेळेला एक छोटास बाळ असेल आणि ते माझं मूल, माझं बाळ सुद्धा त्याला आपल्या वडिलांना म्हणजे मला फॉलो करायचं असेल, म्हणजेच त्याला माझ्या पाठीमागे यायचं असेल, त्याला माझ्या पाठीमागे यायचं असेल असं तो आपल्या वडिलांना छोटासा मुलगा म्हणतोय पहा. Then I will have a little child who will want to follow me. To follow means मग येणे. To follow means पाठला करणे किंवा मागे येणे असा अर्थ आहे. See the last stanza. And I would want to lead just right. See the last stanza. The child here adds that it wants to lead its future child just as the way its father leads it now. बघा, and I would want to lead just right, and I know that I was true. बघा, लास्ट stanza या ठिकाणी तो छोटासा मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय, काय सांगतोय की जे खरा मार्ग आहे, जो योग्य असा मार्ग आहे तोच मला माझ्या मुलाला दाखवून द्यायचा आहे. तो छोटासा मुलगा आपल्या बाबांना म्हणतोय पा, and daddy I would want to lead just right and know that I was true. त्यापुढे तो छोटासा मुलगा सांगतोय आपल्या बाबांना की जो खरा मार्ग आहे, योग्य असा मार्ग आहे तोच मला माझ्या छोट्याशा बाळाला मला दाखवून द्यायचा आहे. आणि त्यावेळेला मला जाणवणार आहे, हे मला माहित होणार आहे किंवा मला ते जाणवणार आहे की माझ्या बाबांनी दाखवलेला मार्गावरच चाललो. लक्षात घ्या, and I would want to lead just right and I know that I was true. म्हणजे ज्या मार्गावरती मी चाललो तो मार्ग मला माझ्या बाबांनी दाखवलेला होता हे मला जाणवणार आहे. So walk a little slower daddy for I must follow you. बघा, and I would want to lead just right and know that I was true, so walk a little slower daddy for I must follow you. शेवटच्या स्टांजामध्ये तो छोटासा मुलगा सांगतोय की जो खरा मार्ग आहे तोच मला माझ्या मुलाला दाखवून द्यायचा आहे बाबा. आणि त्यावेळेला मला हे जाणवणार आहे की मी माझ्या बाबांनी दाखवलेल्या मार्गावरच मी चाललो आणि तोच मार्ग योग्य होता. म्हणून बाबा तुम्ही काय करा, अतिशय सावकाश चाला असं आपल्या बाबांना तो छोटासा मुलगा म्हणतोय. तुमच्याच मागं मला यायचं आहे, तुमच्याच मागं मला यायचं आहे. योग्यच मार्ग मला तुम्ही काय करा, दाखवा, जेणेकरून मी त्या योग्य अशा खऱ्या अशा मार्गाने मी तुमच्या मागे येईल. माझा मुलगा भविष्यात येईल, तोही योग्य अशा मार्गानेच जाईल, योग्य अशा मार्गानेच येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टुडंट्स, सी द नेक्स्ट इंग्लिश वर्कशॉप. मुलांनो, वर्कशॉप पाहण्यापूर्वी या ठिकाणी काही नवीन शब्द आणखी आहेत पहा. या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. लीडिंग दॅट मीन्स लिहिलेलं तुम्ही, गायडिंग मार्ग दाखवणे, दिशा दाखवणे. वॉक, WALK, वॉक दॅट मीन्स ऍक्शन, कृती किंवा फिलिंग्स म्हणतो आपण त्याला. आणखी एक इथं शब्द फ्रेज आहे बघा, फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. याचा अर्थ आहे बघा, काय याचा अर्थ आहे, फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. कुठल्या स्टांजामध्ये बघा, फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. तिसरी ओळ आहे बघा, फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. दॅट मीन्स
टू डू द सेम थिंग ॲज समवन. टू डू द सेम थिंग. टू डू द सेम थिंग ॲज समवन म्हणजे एखाद्याचे अनुकरण करणे असा याचा अर्थ आहे. लिहून घेतलेला असेल तुम्ही हा शब्द. फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, दॅट मीन्स टू डू द सेम थिंग ॲज समवन, एखाद्याचे अनुकरण करणे. ओके स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू see the English workshop. See on page number 3, English workshop. Read the poem aloud. First question is given there. Read the poem aloud म्हणजे ही कविता कशी वाचा, मोठ्याने वाचा. Second number, put the words given in brackets in the proper blanks. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंसामध्ये दिलेले शब्द जे आहेत ते शब्द योग्य त्या मोकळ्या जागेमध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, द डॉट डॉट इज टॉकिंग टू इट्स डॉट डॉट. आता इथं काय येईल बघा, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. म्हणजे तो मुलगा आपल्या वडिलांशी बोलत आहे असं या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. नंबर बी, द डॉट डॉट इज लीडिंग अँड द डॉट डॉट इज फॉलोइंग. आपल्याला माहित आहे की कोण पुढे चाललेला आहे आणि कोण पाठीमागणं येत आहे. तर इथं म्हणता येईल आपल्याला की द फादर इज लीडिंग. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग म्हणजे पाठला कोण करताय, तो मुलगा. थर्ड, सम डे द डॉट डॉट विल बिकम अ डॉट डॉट. काय येईल बघा, काही दिवशी म्हणजे तो मुलगा मोठा होईल. सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर म्हणजे एखाद्या दिवशी तो मुलगाही वडील बनेल असा आहे बघा. सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर. अँड लास्ट, द डॉट डॉट डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स डॉट डॉट. शेवटचं काय बघा, शेवटचं वाक्य, द चाइल्ड येईल. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल, त्याची इच्छा नाही पडण्याची. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर म्हणजे आपल्या वडिलांच्या पाठीमागे जात असताना त्याला पडण्याची इच्छा नाही असा याचा अर्थ आहे. सी ऑन पेज नंबर 4, द नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन देअर. फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. वर्ड्स दॅट अपीअर ॲट द एंड ऑफ द लाईन. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जोडणारे जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रत्येक ओळीच्या शेवटचा जर शब्द आपण पाहत गेलो तर आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहिता येतील. फॉर एक्झाम्पल, स्मॉल फॉल. स्मॉल फॉल. पुढचा प्रश्न आहे बघा, नेक्स्ट नंबर 3. द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. In bracket, daddy oblique father, child, follow, lead. Find 5 more pairs of related words. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय, म्हणजे संबंधित शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आपल्याला आणखी 5 संबंधित शब्दांच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत हे लक्षात घ्या. आता उदाहरण दिलेलं आहे. टीचर. टीचर रिलेटेड वर्ड्स आपण भरपूर लिहू शकतो बघा. टीचर, स्टुडंट. डॉक्टर, डॉक्टर डॉट डॉट. डॉक्टर म्हणजे डॉक्टर, पेशंट म्हणतो आपण. डॉक्टर, पेशंट. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द थर्ड क्वेश्चन. अशा प्रकारे तिसरा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे 5 संबंधित शब्दांच्या जोड्या लिहून. फोर्थ क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. हियर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन्स बेटर. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. व्हॉट इज implied in the following lines. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे बघा,
या प्रश्नाचा जर अर्थ आपण पाहिला तर काय म्हटलेलं आहे, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड his father actions better. The child would like to act the same way, but he wants the father to be more understanding towards the child's needs. What is implied in the following lines? या ओळीतून काय दाखवायचं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी आपण पहिला मुद्दा या ठिकाणी आपण घेऊया बघा. पहिलाच मुद्दा या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर काय म्हणलेलं आहे बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की काही वेळेला तुमची पावलं काय होत आहेत, फास्ट पडत आहेत, जलद गतीने पडत आहेत. त्याचा आपल्याला अर्थ असा सांगता येईल, समटाइम्स दॅट मीन्स समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स, म्हणजे काही वेळेला वडिलांच्या कृती, समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स आर टू क्विक, इतक्या जलद गतीने ऍक्शन्स वडिलांच्या होतात फॉर द चाइल्ड, त्या मुलाच्या दृष्टीने, टू फॉलो देम प्रॉपरली, योग्य प्रकारे त्याला त्या फॉलो करता येत नाहीत, असे आता आपल्याला उत्तर देता येईल. समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट, दॅट मीन्स समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स आर टू क्विक फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ओके स्टुडंट्स, इन दिस वे काय सूचित केलेलं आहे बघा. ही तर म्हणजे या ठिकाणी जे दिलेलं आहे ओळी, आता समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट, या ओळीमधून काय सूचित केलं गेलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिली जर आपण उदाहरण बघितलं, समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट, या ओळीतून काय सूचित केलं गेलेलं आहे, समटाइम्स द फादर्स ऍक्शन्स आर टू क्विक फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली. काय सूचित झालेलं आहे की काही वेळेला वडिलांची कृती ही इतकी जलद होते, इतकी क्विक होते त्या मुलाच्या दृष्टिकोनातून की ती योग्य प्रकारे त्या मुलाला फॉलो करता येत नाही, पाळता येत नाही, असं आपल्याला म्हणता येईल. अँड सी द नेक्स्ट सेकंड बी, समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी म्हटलेलं आहे बघा. म्हणजे काही वेळेला तुमची पावलं मला दिसण्यास किंवा ओळखण्यास मला अवघड जात आहे, कठीण जात आहे. काय ते या ठिकाणी सूचित केलं गेलेलं आहे बघा, ऍक्शन ऑफ द फादर बघा, ऍक्शन ऑफ द फादर आर सो डिफिकल्ट दॅट द चाइल्ड कुड नॉट अंडरस्टँड. त्या मुलाला समजत नाहीये की आपल्या वडिलांची कृती ही किती अवघड आहे, म्हणजे त्याची जे पावलं टाकतोय त्याचे वडील हे समजण्यास त्या मुलाला अवघड वाटत आहे किंवा त्याला समजत नाहीये. ऍक्शन ऑफ द फादर आर सो डिफिकल्ट दॅट द चाइल्ड कुड नॉट अंडरस्टँड. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द activity, complete the question. Okay students, see the next number 5th, using your own ideas frame 3 sentences that show continuous action. The continuous action म्हणजे काय, कंटिन्यू म्हणजे चालू कृती दर्शवणारी वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे. एक उदाहरण दिले बघा, एक्झाम्पल, यू आर लिडिंग मी, तर आर लिडिंग वापरलेला आहे. फॉर एक्झाम्पल, राम इज प्लेइंग क्रिकेट, सीमा इज ड्रिंकिंग वॉटर, अशी वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द 5th क्वेश्चन. 6th क्वेश्चन, युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ऍटलिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ऍक्शन ऑर स्टेट. आता फ्युचर म्हणजे भविष्य, ऍक्शन कृती, भविष्यातली एखादी कृती करून आपल्याला या ठिकाणी तशा सारखी आपल्याला या ठिकाणी भविष्यामधील काही कृती दाखवून या ठिकाणी आपल्याला वाक्य लिहायचे. उदाहरण दिलेलं आहे बघा, who will want to follow me when I am all grown up. आता हे भविष्यामधील आहेत. तसं आपल्याला इथं काही वाक्य आपल्याला आपल्या कल्पना वापरून कमीत कमी 3 वाक्य तर आपण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणलेला आहे युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ऍट लिस्ट 3 सेंटेन्सेस. आता आपण म्हणू शकतो की आय विल बी 16 years old इन 2022. हे 2022 साली मी 16 वर्षाचा झालेला असेल किंवा झालेली असेल. when I am in standard 10th. बघा लक्षात घ्या,
तर असे आपल्याला वाक्य बनवायचे आहे. स्वाध्याय आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. सी द 7th क्वेश्चन. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉइंट्स. मुद्द्यांच्या आधारे या कवितेची जी समरी आहे ही आपण या ठिकाणी चर्चा करून लिहायची आहे. ए आणि बी वाचा आणि ते लिहा. 8वा आहे डू यू हॅव अ रोल मॉडेल. व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. या ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही नायक किंवा आदर्श एखादा व्यक्ती तुम्ही आदर्श व्यक्ती म्हणून मानता का एखाद्या व्यक्तीला, आणि तुमच्या आदर्श व्यक्तीमधील कोणते गुणविशेष तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात हे त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी या ठिकाणी आपण लिहू शकतो पहा. अँड सी द नेक्स्ट क्वेश्चन. Think of an occasion when you did not like the decision oblique actions of your family members but related later on that they were right about in 5 to 8 lines. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबामधील काही सदस्य, तुमच्या कुटुंबामधील काही निर्णय किंवा काही कृती तुम्हाला आवडल्या नाही. तुमच्या कुटुंबामधील काही सदस्यांचे काही निर्णय किंवा तुम्हाला कृती काही आवडलेले नाहीत, परंतु नंतर त्यांचे म्हणणे हे योग्य होते, खरं होते हे तुम्हाला नंतर कळालं, समजलं, पटलं तुम्हाला. तर असा एखादा प्रसंग तुम्ही आठवायचा आणि त्याच्याबद्दल तुम्ही 5 ते 8 ओळीमध्ये उत्तर याचं लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, अँड सी द लास्ट. विदिन 2 मिनिट्स 2 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे. राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस ॲज यू कॅन युजिंग अ लिटल. म्हणजे अ लिटल वापरून जास्तीत जास्त वाक्य प्रचार किंवा वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके.